अतिवृष्टी आणि दुष्काळ या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्याला दिलासा कसा मिळणार हा विचार करत असतानाच सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मागच्या वर्षी जी काही अतिवृष्टी झाली त्यात खरं तर शेतकऱ्याचं भरून न येणारं नुकसान झालं. तेव्हाच कर्जमाफीची मागणी जोर धरत होती. सरकारनेही मग 2 लाखांपर्यंत कर्ज माफ करणार असल्याचं सांगितलं. डेडलाईन आहे 30 जून. पण प्रश्न आहे अर्थातच अटी आणि शर्तींचा. 2 लाख हा आकडा दिसत असला तरी प्रत्यक्ष किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे? 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असेल त्या शेतकऱ्यांचं काय होणार आहे? जुने थकबाकीदार पात्र असतील का? कोणकोणते शेतकरी अपात्र ठरणार? नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे, तो नेमका कसा? शेतकरी नेते या कर्जमाफीवरती का समाधानी नाहीयेत? सरकारने आपली बाजू मांडलेली आहे, ती नेमकी कशी? असे प्रश्न पडले असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अत्यंत सुटसुटीत अशी माहिती आम्ही देणार आहोत. सो पूर्ण तर पहाच, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 2026च्या अर्थसंकल्पात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आलेली आहे सरकारतर्फे. साधारणपणे 30 जूनला कर्जमाफीची डेडलाईन आहे. आत्ताच सांगितलं तसं बहुतांश शेतकरी जून जुलैच्या दरम्यान कर्ज घेत असतात. एकदा का सरकारने पात्र शेतकऱ्यांच्या नावाला संमती दिली, म्हणजेच यादीला मान्यता दिली की संबंधित शेतकरी कर्जमाफीला पात्र असेल, तसे आदेश बँकांना देण्यात आलेले आहेत. आता या योजनेचे निकष काय काय आहेत ते बघूया आणि तुम्ही यात बसता का ते देखील एकदा तपासून बघा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे निकष बघा. पहिल्यांदा कर्जमाफीची मर्यादा 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये ज्यांनी पीक कर्ज घेतलेलं आहे त्यांच्यासाठी ही योजना लागू असणार आहे. पुढचं 30 सप्टेंबर 2025 रोजी थकबाकीत असलेले आणि 31 मार्च 2026 पर्यंत न फेडलेले 2 लाख रुपयांपर्यंतचे म्हणजेच मुद्दल अधिक व्याज पीक कर्ज माफ केलं जाणार आहे. त्यानंतर जमिनीची मर्यादा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही जमिनीची अट ठेवण्यात आलेली नाही. म्हणजेच एखाद्याकडे जास्त जमीन असेल तर तो अपात्र ठरेल असं काहीही होणार नाही, म्हणजे तशी कोणतीही अट नसेल. त्यानंतर आधीच्या योजनेचे थकबाकीदारही पात्र. 2019ला सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबवली होती. त्याचा लाभ घेऊनही ज्यांच्या खात्यावरती अजूनही 50,000 रुपयांपर्यंतची थकबाकी आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेनुसार लाभ घेता येणार आहे. पुढचं 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्यांसाठी नियम आणि सुविधा, म्हणजेच एकरकमी परतफेड OTS योजना. ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना 2 लाखांवरची अतिरिक्त रक्कम स्वतः बँकेत भरावी लागणार आहे. त्यानंतर त्यांना 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. एकदा का शेतकऱ्याने ती रक्कम भरली की नंतर उर्वरित 2 लाखांची रक्कम सरकार माफ करेल. प्रोत्साहनपर लाभही मिळणार. ज्या शेतकऱ्याने नियमितपणे जर का कुठलं कर्ज काढलं असेल आणि ते वेळेत भरलं असेल तर अशा शेतकऱ्याचा सन्मान करण्याचं सरकारने ठरवलेलं आहे. केवळ सन्मानच नाही तर विशेष लाभही शेतकऱ्याला मिळणार आहे. 1-2 नाही तर किती, तब्बल 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान हे त्या शेतकऱ्याला सरकारतर्फे मिळणार आहे. प्रामाणिकपणे आणि वेळेवरती कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवरती अन्याय होणार नाही, ही या निमित्ताने सरकारने काळजी घेतल्याचं दिसतंय. कोण कोण ठरणार अपात्र? कर्जमाफीचा लाभ कोणाला मिळणार हे तर आपण पाहिलं, पण अनेक शेतकरी अपात्रही ठरणार आहेत. ते कोण? तुम्ही त्यात आहात का हे एकदा बघा. कारण योजना म्हटलं की त्यात गैरकृत्य करणारे अनेक जण असतात. हे गैरप्रकार रोखण्यासाठी काही नियम तयार करण्यात आलेले आहेत. सगळ्यात पहिलं, मासिक 25,000 रुपयांपेक्षा जास्त वेतन असणारे पगारी नोकरदार अपात्र आहेत. त्यानंतर आयकर भरणारे नागरिक. त्यानंतर महिना 25,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन घेणारे सेवानिवृत्त व्यक्ती, आजी माजी लोकप्रतिनिधी म्हणजेच आमदार खासदार इत्यादी, आणि शासकीय कर्मचारी. ही सगळी माहिती शासन निर्णयामध्ये म्हणजेच GR मध्ये मिळेल. पण प्रत्यक्षात काय स्थिती आहे? एवढ्या सगळ्या अटी शर्ती घातल्या गेलेल्या आहेत की त्यामुळे अनेक शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहतील अशी मतं शेतकरी नेते मांडतायत. काय काय आहेत शेतकरी नेत्यांचे आक्षेप बघूया. सगळ्यात पहिलं, 2 लाख नाही तर प्रत्यक्ष 50,000च देणार. सरकारने घातलेल्या अटी शर्ती संतापजनक आहेत.
कठोर आहेत. या आधीच्या कर्जमाफीमध्ये अशा प्रकारच्या अटी शर्ती नव्हत्या. सातबारा कोरा कसा करणार असा एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे, कारण 2 लाखांची कॅप लावण्यात आलेली आहे असा आक्षेप शेतकरी नेते घेत आहेत. 2019ला ज्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला त्यांना यावेळी 50,000चाच लाभ होणार आहे. आता कसं ते बघा. ज्यांनी 2019ला कर्जमाफीचा लाभ घेतला आणि आता ज्यांचं कर्ज थकीत आहे असे शेतकरी पात्र होऊ शकतात. तो आकडा किती आहे? तर तो आकडा आहे 12,71,000. पण ते पात्र ठरणार नाहीच आहेत. त्यांना वगळलेलं आहे आणि केवळ 50,000पर्यंतच सीमित केलेलं आहे. आधीच्या कर्जमाफीपासून आतापर्यंत जवळपास 7 खरीप हंगाम झालेले आहेत. प्रत्येक वेळी अतिवृष्टी आणि इतर समस्यांमुळे शेतकरी कोलमडलेला आहे. अशा वेळी आधी दिलं म्हणून आत्ता देणार नाही हे संतापजनक आहे. दुसरा आक्षेप काय आहे? सहकार क्षेत्राला का वगळलं? सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जे वगळण्यात आलेलं आहे ते मान्य होण्यासारखं नाही. तिथल्या कर्मचाऱ्यांना पगार नेमका असतो तरी किती? साखर कामगारांचे तर किती महिन्याचा पगार थकलेले आहेत याची माहिती सरकारने काढावी असं शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे. तिसरा आक्षेप काय आहे? नियमित कर्जदारांवरती अन्याय. नियमित कर्जदारांनाही सहजासहजी सोडलेलं नाही. आधीच्या कर्जमाफीत सलग 2 वेळा कर्ज भरण्याची अट टाकलेली नव्हती. म्हणजे शेतकऱ्यांना सलग 2 वेळा कर्ज भरल्याचा पुरावा द्यावा लागेल. ही अटही शेतकरी नेत्यांना अन्यायकारक वाटते. चौथा आक्षेप, आकडेवारीचा खेळ खोटा आहे. सरकार म्हणतं 40-42 लाख शेतकऱ्यांना लाभ देणार. मंत्रिमंडळ बैठकीत तर 56 लाख हा आकडा सांगण्यात आलेला आहे. 2019ला ज्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला आणि ज्यांचं कर्ज थकीत आहे ती संख्या किती आहे? तर ती संख्या आहे 12,71,000. यांना 2 लाख नाही तर केवळ 50,000च मिळणार आहेत आणि त्यामध्ये देखील अटी आहेत. प्रोत्साहन अनुदान किती शेतकऱ्यांना दिले जाणार? तर फक्त 23,63,000. त्यांनाही 50,000च दिले जाणार आहेत. त्यातही सलग 2दा कर्ज फेडल्याची अट आहे. जर असं गृहीत धरलं की यातल्या सगळ्यांनाच लाभ मिळाला तर संख्या होते 36,34,000, ज्यांना फक्त आणि फक्त 50,000 रुपयेच दिले जाणार आहेत. म्हणजे 56 लाखांपैकी 36 लाख शेतकऱ्यांना फक्त 50,000चीच माफी मिळणार आहे. हा यामधला एक आक्षेप आहे. पाचवा आक्षेप काय आहे? शेतकऱ्यांचा गेम केला. आता हा शब्दप्रयोग शेतकरी नेते करतायत, आम्ही नाही. आचारसंहितेचंच बघा. आचारसंहितेमुळे घोषणा करता येत नाही असं सरकार म्हणतंय. पण घोषणा करता येत नाही कोणती? नवी घोषणा करता येत नाही. कर्जमाफीची घोषणा ही तर आधीच झालेली आहे. आर्थिक तरतूद सुद्धा झालेली आहे. म्हणजे चालू योजनेला आचारसंहितेचं बंधन नसतं. लाडक्या बहिणीच्या योजनेला मात्र नियम वाकवण्यात आले असा आरोप शेतकरी नेते करतायत. एकूणच काय तर दाखवायचं खूप आणि द्यायचं अत्यंत कमी ही रणनीती वापरण्यात आलेली आहे या कर्जमाफीच्या योजनेमध्ये. सरकारचे खूप कमी पैसे यातून जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सरकारने केलेलं आहे. लबाडी केलेली आहे असे सरळसोट आरोप शेतकरी नेते करत आहेत, विरोधक करत आहेत. या संदर्भातल्या समितीवर देखील आक्षेप हे घेण्यात आलेले आहेत. शेतकरी नेते अजित नवले यांनी ही सगळी भूमिका मांडलेली आहे. तर त्यासोबतच उद्योगपतींना कर्ज देताना कुठलाही हिशोब मागितला जात नाही. मग शेतकऱ्यांनाच अशी वागणूक का, असा सवाल शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी उपस्थित केलेला आहे. कर्जमाफीवरती सरकारची भूमिका काय? शेतकरी नेते आक्षेप घेत असले तरी सत्ताधारी यावरती काय म्हणत आहेत तेही पाहणं महत्त्वाचं आहे. शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्यांच्या फायद्याचीच असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील या निमित्ताने त्यांनी केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले आहेत सविस्तर ऐका. पण आम्हाला इलेक्शन कमिशननी अट टाकली आहे. जेव्हा आम्ही त्यांना परवानगी मागितली तर त्यांनी अट टाकली आहे की तुम्ही विषय मंजूर करून पुढची कारवाई करा, पण त्याची घोषणा तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे आम्ही आज अधिकृत घोषणा इलेक्शन कमिशनमुळे करू शकत नाही. आज आम्ही निर्णय घेऊ, निर्णयाप्रमाणे कारवाई सुरू करू. इलेक्शन संपल्यानंतर त्याची घोषणा करू. आज आम्ही निर्णयच करतोय त्याचा निर्णय आम्ही आज करतोय, पण काय निर्णय घेतो आहोत याची घोषणा आम्हाला करता येणार नाही. म्हणजे आचारसंहितेच्या शेतकरी नेत्यांच्या आक्षेपावरती मुख्यमंत्र्यांनी दिलेलं हे स्पष्टीकरण पुरेसं आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे. येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये कर्जमाफीची जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण करणार असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. माजी कृषी राज्यमंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत
यांनी दिलेली प्रतिक्रिया आणि प्रत्युत्तर हे महत्त्वाचं आहे. ते म्हणतात, एकीकडे महाविकास आघाडीचे लोक महागाई विरोधात आंदोलन करतात, शेतीमालाला भाव मागतात आणि दुसरीकडे शेतमाल स्वस्त मिळावा किंवा शेतमाल स्वस्त मिळाला पाहिजे अशी दुटप्पी भूमिका मांडतात. कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही तर मग तो काय कलेक्टर किंवा तहसीलदार यांना मिळणार आहे का? 2019ला ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली त्यांना काही अटी आहेत, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. त्रुटी असतील तर शेतकरी नेत्यांशी बोलू, पण कुणीही वंचित राहणार नाही याची काळजी घेऊ, असं सदाभाऊ खोत म्हणालेले आहे. एकूणच हे सगळे आरोप प्रत्यारोप पाहता सरकारने आणलेली ही कर्जमाफीची जी काही योजना आहे ती खरंच फायद्याची आहे का केवळ फुगा आहे? यातल्या अटीनुसार तुम्ही पात्र ठरणार की अपात्र हे आम्हाला सांगा. शेवटी शेतकऱ्यांचा फायदा व्हावा हीच मराठी मूडची देखील भूमिका आहे. तुम्हाला काय वाटतं? जास्तीत जास्त कमेंट करा आणि व्यक्त व्हा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.